नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आणि तुम्ही मजेतच असणार आणि मी पण मजेत आहो. तर आज तुम्हाला मी माझ्याबद्दल आणि माझ्या फॅमिलीबद्दल तुम्हाला थोडंफार सांगणार आहे मित्रांनो. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला स्किप नका करू आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत राहावा. तर मी तुम्हाला आज हे सांगणार आहे मित्रांनो, खरंच एका नवऱ्या बायकोचं जो नातं असतं तर खूप एकदा अतूट बंधन असतो, एकदम बंधन जुडलेलं असतं मित्रांनो. खरंच का त्याचा अनुभव लग्न झाल्यावरच मित्रांना आपल्याला येतो, तसा तर येत नाही. कारण की जे माया आपली बायको आपल्याला लावतो तर ती कोणीच लावू शकत नाही आणि आपल्या बायकोशिवाय आपलं कोणीच होऊ शकत नाही. कारण की जे आपल्याला आपली बायको प्रेम करते ते कोणीच करू शकत नाही मित्रांनो. आणि एवढं प्रेम करते मित्रांनो का आपण आजारी असलं तर ती कधी कधी ती स्वतः जेवत नाही मित्रांनो. आणि आपलं काय दुखतंय काय नाही असं तर ते आपल्याला गोळी देणार, म्हणजे हॉस्पिटलची गोळी देणार, हाती पाणी देणार, जेवायला देणार, जबरदस्ती जेवण करायला लावणार. आणि कधी कधी अचानक भागदौडीमुळे भांडणं पण झाली ना मित्रांनो, तर आपल्याला रागाच्या भरामध्ये आपल्याला बोलणार असं नाही आहे. पण तेव्हाचा तो वेळ असतो रागातमध्ये आपण काय पण बोलू देतो, पण मनामध्ये घेतलं तर मग भरपूर भांडण वाढणार मित्रांनो. पण मनावर घ्यायचं नाही, कारण मनावर घेतलं तर भरपूर काय मग वादावाद वाढणार मित्रांनो. कारण की हे थोडा वेळ असतो भांडणाचा आणि भांडणं मिटल्यानंतर आपण थोडं 1 घंटा किंवा 2 घंटे किंवा एक दिवस पकडून घ्या किंवा 2 दिवस पकडून घ्या, याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. कारण की मी अनुभवलं आहे मित्रांनो, खरंच का आपलं जे जीवन आहे लग्नाच्या आधीचं आणि आताचं ते खूप खूप म्हटलं तर खूपच फरक आहे मित्रांनो, खूप डिफरन्स आहे खरंच. आणि आपल्याला असं वाटतोय की बाबा नाही आपण भांडलो, आपली बायको आपल्याला अशी बोलली तशी बोलली, ते रागाच्या भारामध्ये बोलली असेल, सहन केलं का थोडं एकानं तरी शांत राहिलं ना तर ते भांडण तिथंच थांबून जाईल मित्रांनो. आणि अचानक तुमच्या घरामध्ये सुद्धा असं झालं तर भांडण तर नवरा बायकोला एकामेकाला समजून घ्यावंच लागणार आहे. कारण की पूर्ण आपल्याला आयुष्य काळाचं असतो आणि असं आयुष्यामध्ये कोणी कोणी काय करतो, माझ्या बायकोला मला असं म्हटलं तसं म्हटलं तर आपल्या स्वतःचं जीवाचं बरं वाईट पण करून घेतो मित्रांनो. पण ह्या गोष्टी कधी अशा व्हावू नये म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ सांगतोय. खरंच जे आपल्या बायकोवर आपलं प्रेम करते ना ते कोणीच नाही करू शकत. कारण की ते आपल्या कामावरून यायची वात्रतेनं वाट बघत असते, कधी येता थोडं लेट झालं तर लगेच फोन करते, कुठे आहे, जेवण करायला लागत नाही, कसं आहे काय आहे विचारत राहतो मित्रांनो. कधी कधी तर माझ्या डोळ्यामध्ये अश्रू पण येतो का खरंच आपण जीवनामध्ये आपलं कोणीतरी आहे. कारण की लग्नाच्या आधी आपण एकटापणा असतो, आपली आई असली तोपर्यंत आपली आई आपल्याला जीव लावतो, बहिणी असलं जीव तर त्यांचे पण परिवार असल्यामुळे बहिणी पण आपल्याकडे तेवढ्या पुरते येणार. आणि कारण त्यांचा पण परिवार आहे मित्रांनो, त्या तेवढं जीव लावणार आणि का ते 8 दिवस राहणार किंवा महिनाभर राहणार. आणि आपल्याला कोण बघणार आहे? आपल्याकडं आजारी वगैरे पडलं तर आपली बायकोच आपल्याला बघणार आहे आणि आपली बायको आजारी पडली तर आपल्याला बघावं लागणार आहे. तसंच आपल्या लहान मुलं असले ना, आपल्या लहान मुलाला सुद्धा असं वाटतो आपलं लहान मुलं पण आजारी पडलं तर आपलं मन लागत नाही. तर आपल्या आईवडिलांना आपल्याला लहान तर मोठं कसं केलं असेल ते त्यांनाच माहिती आहे. आणि कारण की ते लग्न झाल्यानंतरच माहीत पडतो की आपलं लहान मुलं जर आजारी पडलं तर आपल्याला वाटतं की खरंच मित्रांनो आपल्या आईवडिलांना आपल्याला कसं मोठं केलं असेल, कसं नाही, कसे दिवस काढले असेल ते आपल्याला माहीतच नाही. तर आपण म्हणून म्हणतो माणसानं कसं वागावं, कसं राहावं हे माणसाला आपलं जीवनच आपल्याला आपली परिस्थिती शिकवते माणसानं. कारण की माणसाला कोणती परिस्थिती कधी येईल हे सांगताच येत नाही. तर मला ह्याच बाबतीत थोडंसं तुम्हाला सांगायचं होतं. पण माझे विचार तुम्हाला कसे वाटते ते कमेंट बॉक्सला नक्की सांगत राहा मित्रांनो. आणि माझे व्हिडिओ कसे वाटते ते पण सांगत राहा. कारण की मी ह्या दिवस काढले ना, खरंच असं वाटतोय मी तो एकटासारखा असं वाटायचं मला कधी कधी. पण तसे आपल्याला आपला परिवार म्हणजे आपला परिवार एक तयार होतो मित्रांनो. ते आशा असते ना, आपली घराची ओढ असते ना आपल्याला, ती खूप वेगळी असते मित्रांनो. आपल्या मुलाची आपल्याला ओढ असतो, आपल्या बायकोची, आपली बायको वाट बघत असेल आपली घरी, आपले मूलबाळ वाट बघत असेल आपले घरी कसे आहे, आपला मुलगा आजारी आहे तर तब्येत तर आपला जीव मन नाही लागत कशामध्ये मित्रांनो ना, जेवणाची इच्छा करत नसते.
तर म्हणून ह्या आयुष्यात ना नवरा बायकोचं भांडण जरी सुद्धा झालं ना, तर माणसानं एकामेकाला नक्की समजून घ्यावं, एकानं तरी शांत राहावं. कारण तर सॉरी. तर मी दर्याकिनाऱ्याला आलेलो आहे मित्रांनो. तर दर्याकिनाऱ्याला आल्या कारण की इथं शांत वातावरण आहे. आज हवा आज जास्त चालू नाही आहे, तर माझा आवाज तुम्हाला आज क्लिअर येतो आहे. हवेचा जो आवाज येतो हवाचा, तो आज तुम्हाला बिलकुल ऐकायला येणार नाही, कारण की आज समुद्र शांत झालेला आहे आणि आजचं पाणी पण खूप लांब गेलेलं आहे मित्रांनो. दिसतोय खूप लांब आहे. तर मला हेच बोलायचं होतं, खरंच एक नवरा बायकोचं जे नातं होतं ते अतूट बंधन आहे आणि त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. कारण की आपण आजारी पडलं तर आपली बायको आपल्या कामी पडणार, आपली बायको आजारी पडलं तर आपण त्याच्या कामी पडणार. आणि असं नाही की माणूस आपली बायको म्हणतो का माणसाला गरिबीतूनच पुढे जातो माणूस, तसं पुढे जात नाही. आणि हा गरिबीतून पुढे गेल्याशिवाय माणसाला अनुभवसुद्धा येत नाही. मी तो फार चांगलं माणूस तो गरीब असला आणि गरिबीतून तो पुढे आपलं मेहनत करून आपलं जिद्दीनं जिद्दीनं त्या वळतो आपण त्या लाईननं, त्याच लाईनकडे खूप चांगलं आहे. कारण की श्रीमंत असलेलं माणसाला कष्ट केले नाही, त्या माणसाला काय माहिती कष्ट कसे करावे लागतो, कशी मेहनत करावा लागतो. तर मित्रांनो मी खरंच लहानपणापासूनच कष्ट केलं आहे. मला सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. म्हणजे कसा की खरं लहानपणापासून मी चौथ्या म्हटलं तर पहिल्या वर्गापासून मी कष्ट केलेलं आहे. असं ना शेतीमध्ये कष्ट केलेलं आहे आणि गरीब परिस्थितीतूनच मोठा झालेलो आहे. कारण की माझे आई वडील पण शेतीच करायचे आणि आम्ही पण शेतीच करायचो. आम्ही 5 भाऊ भांडं आहे, माझ्या 3 बहिणी पण, आम्ही दोघं भाऊ पण शेतीच करायचो. आमच्या आईने बाबाने एवढे बेकार दिवस काढले ना, तर ते दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि असे दिवस आमच्या आधी कधी आले पण नाही का एवढे दिवस बेकार आता आहे त्या परिस्थितीत. आता खूप चांगलं आहे मित्रांनो. कारण की आता नवीन वर्षामध्ये जे आता युग आहे, त्या युगामध्ये कोणी गरीब नाही आहे. कारण की आपापल्या परीनं सर्वच सुखी आहे. मी आता जॉबहून आलेलो, भरपूर दिवस झालेले, 15 दिवस होऊन गेलेले, व्हिडिओ काढला नाही. म्हटलं चला आपला व्हिडिओ काढूया. तर माझा व्हिडिओची आपले प्रेक्षक वाट बघत असेल, त्यांना माझा व्हिडिओ आतापर्यंत पोचला नाही, तर त्यासाठी मी व्हिडिओ काढत आहे. आणि माझ्या आजचा विषय हाच होता की माझ्या नवऱ्या बायकोचं जे भांडण होतं, त्या भांडणामध्ये आपण कधीही आपण चांगलं राहावं. कारण की भांडण केल्याने काही फायदा, आपलंच नुकसान आहे. आपण तिला बोलणार, ती मला बोलणार, आणि मी तिला शिवी देणार, ती मला शिवी देणार. याच्या काही पडलं नाही मित्रांनो. माणसाचं जीवन कधी काय नाहीसं होईल सांगता येत नाही. माणसाला काही वेळ आहे बोलू देत नाही मित्रांनो, कधी काय होईल सांगता येत नाही. आणि एवढ्या आजारी वाढल्या आहे, खूप आजार आहे, बिमाऱ्या वाढलेल्या खूप. आजकालचं तर हार्ट अटॅक खूप येत आहे मित्रांनो, कॅन्सरच्या बिमाऱ्या वाढलेल्या आहे, पॅरालिसिसच्या कंप्लेंट खूप वाढलेला आहे आजार. तर म्हणून बोलतो मित्रांनो, कोणाची वेळ कधी येईल, काय येईल, कसं जाईल ते सांगता येईल. त्यासाठी आपलं जीवन जगून घ्या, हसत राहा आणि आपला परिवारात पण सुखी ठेवा आणि आपण पण सुखी राहा. कारण की आपल्या परिवारातच खुश राहा. करण्याच्या इकडल्या गोष्टी तिकडल्या गोष्टी करून, याचं चुकल गोष्टी करून काही फायदा नाही आहे. आणि दुसऱ्याच्या पर्सनल याच्यामध्ये लक्ष देऊन पण काही फायदा नाही. आपल्या परिवारामध्येच लक्ष द्या. आपला परिवार, आपण, आपले जीवन, कोण कसं जगतो, कोण काय करतो, त्याचं काय करायचं नाही आहे. आणि कोणी काही आपल्याला नाव ठेवत असेल तर ठेवू द्यावा. आपलं जीवन मस्त जगा, खाव राव. दुनियादारी गेली भाड में. आपलं फक्त आपलं घर, आपली फॅमिली, आपलं लक्ष आपल्याला याच्यात. आपले 2 पैसे कुठून कमवायचे, आपलं घर कसं चालणार, ह्या गोष्टीमध्ये लक्ष द्या मित्रांनो. आपलं मुलाचं शिक्षण कसं होईल, कसं हुशार होईल, आपल्या मुलाला 2 वेळाचं कसं वेळेतून वेळ काढून थोडं शिक्षण घ्यायचा, अभ्यास घ्यायचा आणि याच्यामध्येच लक्ष द्यायचं मित्रांनो. खरंच